नमस्कार. यावेळी आपल्यासोबत आहे अरुण गजवी. आपण काँग्रेस पक्षातर्फे गोंदिया विधानसभा मतदारसंघातून आपण संभावित उमेदवार आहात. सर, आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू. सर, आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊ कशा प्रकारची चुरशीची लढत आहे गोंदिया विधानसभामध्ये, काय समीकरण आहे त्याबद्दल सांगा. गोंदिया विधानसभेला आजच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये काँग्रेसला कोणत्याही प्रकारचे समीकरण नाही, पण काही पक्ष असे आहेत, काही पक्षामध्ये सुद्धा खळबळ सुरू आहे. आणि काँग्रेस पक्षामध्ये आत्ताच आम्ही सांगितले आहे की गोपालजी अग्रवालच्या नाव घेत आहेत, काँग्रेसमध्ये विलीन होत आहेत असे सांगत आहेत, पण तो शक्य नाही आहे. आणि वरच्या पक्षश्रेष्ठी नानाभाऊ पटोले साहेबांनी सुद्धा कोणत्याही प्रकारची चर्चा ह्या विषयावर आतापर्यंत काँग्रेसमध्ये झालेली नाही आहे. आम्ही त्यांच्या दावेदारी बी समजत नाही, पण आमचे असं म्हणणं आहे का जरी आमचे प्रांत अध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेबांनी जरी बहुजनांना तिकीट दिले, अनुसूचित जातीच्या व्यक्तींना तिकीट दिले, तर त्यांच्याकडे बहुसंख्य मतदान आहे. आणि त्या क्षेत्रामधला एक चांगला युवा आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून जे जनतेचे काम करू शकतात, सामाजिक सेवेचे काम करू शकतात, नाहीतर व्यापारी. आणि ह्या ठिकाणी आत्तापर्यंत बनलेले जे आमदार आहेत त्यांनी व्यापारच केलेले आहेत आणि ते आजसुद्धा गोंदिया विधानसभेला व्यापारच करत आहेत. जो पण व्यक्ती येतो तो व्यापाराच्या दृष्टिकोनाने येत आहे. म्हणून आणि येणाऱ्या कालावधीमध्ये जरी बहुजनांसंख्येच्या लोकांना तिकीट दिलं आणि बहुजनांना तिकीट दिलं तर एक नवीन मेसेज जाणार. आणि जनतेचा विचार आहे का परिवर्तन ये संसार का नियम है और परिवर्तन व्हायलाच पाहिजे अशी जनतेची इच्छा आहे. काँग्रेसचे आपण प्रस्थापित नेते आहात, आपल्याला दांडगा अनुभव आहे, आपले सतत जनसंपर्क सुरू आहे. म्हटलं बरेच काँग्रेसमधून काही पक्षाचे नेते आयात होत असेल तरी आपली स्थिती मजबूत आहे, तर आपण कशा प्रकारचे परिवर्तन घडवू शकता त्याबद्दल सांगा. आपण क्षेत्रामध्ये प्रत्येक गावापर्यंत जात आहोत, प्रत्येक गावामध्ये जाऊन सनी लोकांना समजावत आहोत का आतापर्यंत आमदार झालेले आहेत त्यांनी कोणत्याही प्रकारच्या बेरोजगारीवर सुद्धा विचार केलेले नाही आहेत. आणि बेरोजगारी हे सर्वात मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि एवढे आमदार झाले, 15-15, 20-20 वर्ष त्यांनी काढले, पण विधानसभेमध्ये गोंदिया विधानसभेला कोणत्याही प्रकारचे सुशिक्षित बेरोजगारांकरता रोजगार काढलेले नाही, महिलांकरता कोणतेही रोजगार काढलेले नाही, महिलांवर अत्याचार होत आहे त्यांच्यावर कोणतीही गोष्टी उचलले नाही. आत्तापर्यंत झालेले आमदार फक्त हे व्यापार करत आहेत आणि लोकांना, पब्लिकना एक मिसगाइडिंग करत आहेत. आणि नेहमी म्हणत असतात की हमही जीत सकते हैं और हमही यहाँ के आमदार बन सकते हैं, अशा पद्धती यांच्या मागण्या आहेत. आणि जनता हे समजत आहे का हे इकडे तिकडे कोणत्याही पक्षासाठी तिकीट घेण्यासाठी उडी मारत असतात, कधी काँग्रेसमध्ये तर कधी BJPमध्ये तर कधी शिवसेनामध्ये. अशा प्रकारचे घोड गोंदिया विधानसभेला चाललेला आहे. तरी आमची अशी विनंती आहे नानाभाऊ पटोले साहेबांना का एकदा तरी बहुजन व्यक्तींना तिकीट देऊन सनी अल्पसंख्याक व्यक्तींना तिकीट देऊन ज्यांच्याकडे मोठी मतदानाची धुरा आहे. आणि आज तो नुकताच झालेल्या लोकसभेमध्ये आमचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ साहेबांनी पाहिलेले आहे. आमच्या लोकसभेचे उमेदवार डॉक्टर प्रशांतजी पटोले होते आणि त्यांना जरी काँग्रेसच्या बल नसताना सुद्धा काँग्रेसला आम्ही जिंकवलो आणि काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिलो. आणि ह्याच पद्धतीनं विधानसभेला सुद्धा आम्ही काँग्रेसच्या सोबत आहोत. आणि जरी बहुजनांना तिकीट दिलं, चांगल्या व्यक्तींना तिकीट दिलं, जो समाजकार्य करू शकतो, जो व्यापार करू शकत नाही, तर तो क्षेत्राचा विकास करू शकतो. म्हणून सनी आमची अशी भूमिका आहे की आम्ही व्यापार करणार नाही, आम्ही फक्त विकासीकरण करणार, जनतेकरता विकासीकरण करणार. या बेसवर आम्ही इलेक्शन लढू. आता लोकसभामध्ये महायुती सरकारची जे पराजयाचा सामना करावा लागला, त्यांना पराभव बघावं लागलं, म्हटलं त्याचे इम्पॅक्ट पुष्कळ पडत आहे आपल्या मतदार क्षेत्रामध्ये. आणि काँग्रेसमध्ये एक उत्साहाचा संचार आहे. तर मला सांगा, आता आपण जमिनीचे नेता आहात, जमिनीस्तरचे नेता आहे, कशा प्रकारचा उत्साह संचारात आहे त्याबद्दल सांगा. आता काय झालं की नुकत्याच लोकसभेचे इलेक्शन झाले आणि त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला 13 जागा लढवलेले होते.
त्यापैकी 12 जागा काँग्रेसने जिंकले आणि एक प्रकारच्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा एक उत्सव वाढलेला आहे आणि प्रत्येक अनुसूचित जाती जमाती विमुक्त भटक्या जाती आणि जनजातीच्या लोकांच्या तोंडावर समोर असं वाटतो की काँग्रेसच एक पक्ष असा सबळ आहे आणि तो काँग्रेस पक्षच समोर काहीतरी देशाकरता वाचवू शकतो. कारण की मनुवादी लोकांनी आता लगेच चंद्रचूड आणि सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय देण्यात आला SC आणि STच्या बाऱ्यामध्ये आणि क्रिमिनलच्या बाऱ्यामध्ये का यांच्या सोयी सवलतींना कसं त्यांना खंडित करता येईल, यांच्या सवलतीपासून यांना कसं बाहेर करता येईल, हे प्लॅनिंग जे सरकारने केलेली आहे आणि त्या प्लॅनिंगमुळे आज जनता आणि अनुसूचित जाती जमाती ST आणि SCचे लोक हे भारत बंदच्या बेतामध्ये 21 तारखेला लागलेले आहेत. हा एक चांगला वाईट मेसेज दुसऱ्या पक्षाकरता आहे आणि त्यांच्या काँग्रेसला नक्की फायदा होणार आहे. माझे असं मत आहे की आता येणाऱ्या विधानसभेमध्ये काँग्रेसच्या भरपूर प्रतिसाद काँग्रेसला मिळेल आणि जनतेचा पण प्रतिसाद चांगला मिळणार आहे असे. आणि ह्या महाराष्ट्राचे CM आमचे लाडले नेता आमचे लाडले आमदार आमचे प्रांत अध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब हे नक्कीच महाराष्ट्राचे CM बनणार आणि आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू असे हेच आमचे काँग्रेसच्या बद्दल 2 शब्द आहेत. सत्ताधारी आपण काँग्रेस पक्षाचे प्रबल दावेदार आहात. आणखीन आपल्याला अभ्यासवृत्तीचे आपण व्यक्ती आहात. मला सांगा, आपल्याला तिकीट मिळणार हे निश्चितच आहे म्हटलं तर आपलं काय एक मेसेज राहणार मतदारांना हेच मेसेज राहिलं. माझ्यासारखे एक छोट्या गरीब घराण्यामधून निघालेला एक बिडी बनणाऱ्या घराण्यामधून निघणाऱ्या एखाद्या व्यक्तीला विधानसभेची तिकीट मिळाली, जरी मी आमदार झालो तर आपल्या क्षेत्रामध्ये विकासीकरणचे कामे आणि बेरोजगारांना रोजगार आणि ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता सिंचनाचे किसानावर होणारे अत्याचार त्यांच्याबद्दल सुद्धा आज किसानाच्या पिकाला भाव मिळत नाही, किसानावर आज मारामारी आलेली आहे आणि त्यांच्या रब्बी धानाला सुद्धा भाव मिळालेला नाही आहे आणि क्षेत्रामध्ये जे बेरोजगार विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोयी होत नाही आहे. अशा साऱ्याच प्रकारच्या हेल्थ विभागामध्ये स्त्रियांना बराबर प्रसूतीच्या वेळेसमध्ये त्यांना हॉस्पिटल मिळत नाही, हॉस्पिटलमध्ये जागासुद्धा राहत नाही, त्यांच्याकडे लक्ष देत नाही. ह्या बऱ्याच गोष्टी क्षेत्रासाठी जरी आपल्यासारखा उमेदवार जरी आमदार झालाच तर संपूर्ण क्षेत्राचे विकासीकरण करू हेच आमचे. प्रेक्षकांनो, हे होते अरुण गजभिये. आपण ज्येष्ठ नेते आहात काँग्रेसचे आणि आपण आमच्या चॅनलसोबत बोलले आणि पुढची काय आपले नियोजन आहे त्याबद्दल आपण सटीक आहात. आणखीन आपण आपल्याशी वेळ आमच्या चॅनलला दिला सर, त्याबद्दल आपलं धन्यवाद.